आपले बालपण अधिक सुंदर होते। त्यांच्या गोष्टींनी आपली कल्पनाशक्ती विस्तारते आणि त्यांच्या संस्कारांनी आपले आयुष्य घडते। चला तर मग टाळ्यांच्या गजरात आजच्या या सोहळ्याची सुरुवात करूया। सिस्टर लीडा, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर कमिला, सर टेकाले, श्री आणि श्रीमती जाधव, श्री आणि श्रीमती थोरात यांना व्यासपीठावर येऊन दीप प्रज्वलन प्रेमाबद्दल, शिकवणीबद्दल आणि त्यागाबद्दल आम्ही यांचे आभारी आहोत। त्यांनी आपले जीवन आमच्यासाठी समर्पित केले आणि आम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवला। त्यांच्या आशीर्वादाने आमचे जीवन समृद्ध झाले आहे। त्यांना चांगले आरोग्य, दीर्घ आयुष्य, आनंद मिळो ही आमची प्रार्थना। आपण आपल्या आजी आजोबांसाठी आणि सर्व ज्येष्ठांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया। त्यांनी आपल्या जीवनात दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्यासाठी आशीर्वाद मागूया। आजी आजोबांचे स्थान अनमोल आहे। ते केवळ आपले पालक नसून आपले पहिले शिक्षक, मार्गदर्शक, सर्वात चांगले मित्रही असतात। त्यांच्या अनुभवाची शिदोरी, त्यांच्या प्रेमाची ऊब आणि त्यांच्या आशीर्वादाची सावली नेहमीच आपल्या सर्वांच्या पाठीशी असते। आजी आजोबा दिन हा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या योगदानाला आदराने वंदन करण्याचा एक विशेष दिवस। त्यांनी आपल्याला दिलेले संस्कार, शिकवण आणि कथागोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात। त्यांच्या समोरलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय असतो। आजच्या या विशेष दिवशी आपण आपल्या आजी आजोबांचे सर्वांनी आभार मानूया।
जिव्हाळा, आजी आमची प्रेमाचा निवाळा. इथे उपस्थित असलेल्या सर्व आजी आजोबांना आमचा नमस्कार. घर के बड़े कभी छोटों को डांट भी देते, दादाजी प्यार से उनको पास भी लेते. घर के बड़े कभी छोटों को डांट भी देते, दादाजी प्यार से उनको पास भी लेते. समझाते सहलाते बच्चे भी मुस्कुराते, बच्चों की तरह फिर वो बच्चे बन जाते. धर्म कहानी और किस्सों को घर
हे तरी सांग, नाते असतात तरी कसे? नाते जे जगण्याचा आधार असते. नाते जे संवादापासून तयार होतात. नाते जे तयार होतात मनापासून. अजून तरी काय? नाते जे आपल्याला पूर्ण करतात. नाते जे आपल्याला प्रेमापासून पूर्ण करतात. नाते जे अमूल्य असतात. नाहीतर असं म्हणा काय म्हणायचं? की आजी आजोबा तर नात्याची सुरुवात करतात. गप्प बसा या इकडे. सगळ्यांनी गप्प बसायचा. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. बरं, हे मातोश्री वृद्ध आश्रम इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळालं? बरं, आता भेटा. अहो चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही? चला पटापटा चला. अगं भेट आजी आजोबांना. अगं बाई किती गोड. थांब हं, तुझ्यासाठी गंमत आणली आहे बघ. फक्त तुझ्यासाठी आणली आहे ना? फक्त तुझ्यासाठी बरं का? हो थांबा. अच्छा, मी विचारलं तेव्हा म्हणालीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना की आज 7 तारीख आहे म्हणून. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. तर बाळा. ओ माय गॉड, माझी आजी पण सेम असंच लाड बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवा घरी गेले. काय असतं ते सांगतो तुला. देवा घरून ते तुला बघत असतील बरं का. तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत तुमच्या नातवांची आठवण? येते ना, खूप येते. मला घरची आठवण येत नाही. अगं सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू आम्हाला असे गोड गोड पाहुणे भेटायला घेऊन येतेस. म्हणूनच जगतोय बघ आम्ही, नाहीतर केव्हा. ओ गप्प बसा तुम्ही. तुमच्या आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मीच जाणार. आपलं असं काहीच ठरलं, आधी मीच जाणार. माझं वर बोल झालंय ना. माझं पण वर बोलणं झालंय. आधी मीच जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की आजी आजोबांना नाटक करत आहे? तुला सांगतो सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा, यामुळे दिवसाला विषय मिळतो व जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं असते का? माझी आजी सुद्धा माझं थोडंसंच पुसायची. अगं पोरी, जगात कोठेही जा, बापाच्या कौतुकाची थाप व आईच्या पदराचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही का? येते ना, पण आता दोघंच एकमेकाचं घर झालंय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर जसं पाखरू एक बसावं ना, तसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणतात ना तुला आठवायचा नाही. मागचं साठवायचं नाही. अगं तुला कसं माहिती हे वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठे राहतेस तू पोरी? बऱ्याच गणपती आहे ना, त्याच्यासमोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. तुझ्या डॅडाचं नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. मी श्रीकृष्ण पाडळ. म्हणजे आजोबा आजी. तुम्ही मला बोलू शकता आता?
आजीची आठवण काढायची. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांची आजी आठवण यायची. फक्त तुम्हीच नव्हते. आम्ही घर नाही सोडलं ग पोरी. ते काय नाही. तुम्ही चला आता माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बाळा, तू जा आणि आम्हाला भेटायला येत जा. तुम्ही येताय की नाही, नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत ते. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना, मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. थांबा प्लीज प्लीज, तुमचा फोन दे. हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देवबाप्पा कान कापतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देवबाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडीचे कान नको कापू. आई वडील वृद्धाश्रमात आणि मुलं पाळण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटलेच. आणि तुम्हाला मला कधी भेटावंसं वाटलं ना, तर आधी तुमच्या आई वडिलांचं परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. बाय. काय झालं? का ओरडताय? अगं जे नको व्हायचं तेच झालं. झालं तरी काय? सरळ सरळ सांगा की झालं काय? आसावरीला माहित झालं की आपले आई बाबा वृद्ध आश्रमात आहे. काय? चल चल तिला घेऊन ये. मॉम, डॅडा, तुम्ही इथे? तुला घ्यायला आलो. मी तुम्हाला सांगितलं ना, आधी तुमच्या आई वडिलांची परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. आई सांग तिला. बाळा, आई वडील ईश्वराप्रमाणे असतात. त्यांचं नेहमी ऐकावं, त्यांचा सन्मान करावा. जा तू आता, जा. आजी आजोबा, तुम्ही पण चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. आई बाबा, आम्ही चुकलो. आम्हाला माफ करा. तुमच्या विना आपलं घर अपूर्ण आहे. चला. नमस्कार. खरंच किती प्रेमळ आणि निर्मळ असतं ना आजी आजोबा आणि नातवांचं नातं. पण ते फक्त त्यांच्यापुरतंच मर्यादित असतं का? तर नाही, ते संपूर्ण कुटुंबासाठी महत्वाचं असतं. तर ते कसं, ते आपण समजून घेऊया. आजी आजोबांशिवाय नाही घराला घरपण. आजी आजोबांशिवाय नाही घराला घरपण. शिस्त आणि संस्कारांसाठी असतं त्यांच्या मनावर दडपण. त्यांच्या नुसत्या असण्यानं घरात कुणाची बांगडी पडत नाही नजर. त्यांच्या नुसत्या असण्यानं घरात कुणाची बांगडी पडत नाही नजर. पहाटेपासून लक्ष घरात असताना घर कसं गजबजून जातं. सुनेचं कौतुक, नातवांसंग दंगा मस्ती यानंच सारं घर सजून जातं. पोराच्या चांगल्या कार्यालाच पाठीवरती थाप देतात. पोराच्या चांगल्या कार्यालाच पाठीवरती थाप देतात. तू लढ बेटा, मी आहे मध्ये घेतात. आजी आजोबा घरात असणं म्हणजे निर्जीव भिंती सुद्धा होतात बोलक्या. आजी आजोबा घरात असणं म्हणजे निर्जीव भिंती सुद्धा होतात बोलक्या. आभाळा एवढा त्यांच्या मायेनं संकट योजनाच्या फांद्या सुद्धा होतात. आधारवड असा हा आधारवड घरात जपला पाहिजे. असा हा आधारवड घरात जपला पाहिजे. आजी आजोबा असण्याचा आनंद गगनात टिकला पाहिजे, गगनात टिकला पाहिजे. माझ्या सर्व आजी आजोबांना आजी आजोबा दिवसाच्या खूप खूप
होणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. होटाची लालीनी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. खूप मोठी सांग. शब्दातला मावणारा त्यांचा प्रेमभाव, शब्दातला मावणारा त्यांचा प्रेमभाव, जणू ईश्वराचाच आपुलकीचा एक ठाव, आपुलकीचा एक ठाव. चिमुकल्या पावलांनी चांदणं शिकवलं, त्यांच्या कथा गोष्टी संस्कारांचे गीत, कथा गोष्टी संस्कारांचे गीत. आजी आजोबांचे बोलणे म्हणजे प्रेमाचं गीत, प्रेमाचं गीत. सकाळचा गोड गंध, सकाळचा गोड गंध म्हणजे आजीचा स्वयंपाक आणि आजोबांच्या हस्ताक्षरात जीवनाचा पाठ, जीवनाचा पाठ. आजीच्या पत्रात उसावलेले क्षण, आजीच्या पत्रात उसावलेले क्षण. आजोबांच्या अनुभवात आयुष्याचं धन, आयुष्याचं धन. ते आम्ही शिकलो, ते हसले आम्ही शिकलो, ते रडले आम्ही समजलो. ते गप्प बसले पण डोळे बोलले, प्रेम मात्र त्यांच्या नजरेतून कायम ओसावले. सांभाळलं घर, सांभाळलं घर बांधली माणसे, सांभाळलं घर बांधली माणसे. त्यांच्यामुळेच उमगली नाती धाग्यांची भाषा. आजी आजोबांची सावली म्हणजे ईश्वराची छाया, आजी आजोबांची सावली म्हणजे ईश्वराची छाया. त्यांचं अस्तित्व म्हणजे आशीर्वादाची माया, आशीर्वादाची माया. माझ्या सर्व आजी आजोबांना आजी आजोबा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजोबा, सिस्टर्स, माय डिअर स्टुडंट्स, मी संस्थेच्या वतीने सगळ्या आजी आजोबांनी इकडे हजर राहून आमच्या आनंदामध्ये भर घातली, त्याच्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन, आभारी. आजचा हा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी ठेवलेला होता आणि थोडे डे डेज ग्रँड करण्याला मान देऊन तुम्ही इकडे हजर आले आणि आमच्या कार्यक्रमाला शोभा आली, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी. Let us put our hands together.